विद्यार्थी मित्रो, आपण मागील व्हिडिओमध्ये फिनान्शियल अकाउंटिंग या विषयातील अकाउंटिंग कन्सेप्ट या संबंधीची डिटेलमधील माहिती घेतलेली आहे. आज आपण पाहणार आहोत याच अकाउंटिंग कन्सेप्ट या टॉपिकवरील मल्टिपल चॉईस क्वेश्चन कसे असणार आहेत या संबंधीची माहिती. विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर किशोर जगताप, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, माझी वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे. या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, तुम्ही त्या फॉलो करू शकता. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना तो शेअर करा आणि त्याचप्रमाणे ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे अपडेशन आणि त्याचप्रमाणे नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल. तर चला पाहूया अकाउंटिंग कन्सेप्ट या टॉपिकवरील मल्टिपल चॉईस क्वेश्चन. अकाउंटिंग कन्सेप्ट पूर्णतः थेरी आपण मागील व्हिडिओत पाहिली, आता मल्टिपल चॉईस क्वेश्चन. मुळात आपण अकाउंटिंग कन्सेप्ट कोणकोणत्या पाहिलेल्या आहेत त्याची एकदा उजळणी आपण पुन्हा एकदा करून घेऊया. अकाउंटिंग कन्सेप्ट पहिली कन्सेप्ट आहे ते म्हणजे मनी मेजरमेंट कन्सेप्ट. दुसरी आहे बिझनेस एंटिटी कन्सेप्ट. तिसरी आहे ड्युअल आस्पेक्ट कन्सेप्ट. चौथी आहे पिरियडिसिटी कन्सेप्ट. पाचवी आहे रिअलायझेशन कन्सेप्ट. सहावी मॅचिंग कन्सेप्ट. सातवी ॲक्युरल किंवा कॅश कन्सेप्ट. आठवी गोइंग कॉन्सर्न कन्सेप्ट. 9 हिस्टॉरिकल कॉस्ट कन्सेप्ट. या सर्वांची माहिती आपण डिटेलमधील मागील व्हिडिओमध्ये पाहिलेली होती. तर याच 9 कन्सेप्टच्या आधारे मल्टिपल चॉईस क्वेश्चन कसे येऊ शकतात या संबंधीची माहिती, त्याचे ऑप्शन आणि करेक्ट ऑप्शन हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला पाहूया मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स ऑन अकाउंटिंग कन्सेप्ट. क्वेश्चन नंबर 1. डॅश डॅश इज द बेस फॉर inhering a set of rules and guidelines to record business transactions. That is, accounting concept is the base for inhering a set of rules and guidelines to record business transaction. अकाउंटिंग कन्व्हेन्शन नाही, अकाउंटिंग स्टँडर्ड नाही, अकाउंटिंग सिस्टीम नाही, तर अकाउंटिंग कन्सेप्ट. आणि म्हणून उत्तर आहे ए, अकाउंटिंग कन्सेप्ट. क्वेश्चन नंबर 2. Accounting concept is a recognized presumption that business is an accounting entity separate from its owner or proprietor or partnership firm or joint stock company. Yes, all of these. Accounting concept जे आहे ती is recognized presumption that business in accounting entity is separate from its owner, separate from its proprietorship, that is sole trader, separate from its partnership firm, separate from joint stock company, that is public or private. आणि म्हणून आन्सर आहे ऑल ऑफ दीज. हे आपण पाहिले ना, मी एक फर्म निर्माण केलेली आहे, मिस्टर मेसर्स स्टार. मेसर्स स्टार ही वेगळी आहे आणि मी वेगळा आहे, या दोन्हीमध्ये फरक आहे. मी ओनर आहे पण माझ्यापासून व्यवसाय कसा आहे, वेगळा आहे. मी पार्टनरशिप फर्म जर इस्टॅब्लिश केली असेल तर मी आणि माझा पार्टनर हा वेगळा, ती फर्म वेगळी. कंपनी असेल तर शेअर होल्डर वेगळे आणि कंपनी वेगळी. क्वेश्चन नंबर 3. अकाउंटिंग कन्सेप्ट्स हॅव टू बी devised keeping pace with the change in legal environment, social environment, economical environment. हो, तिन्ही accounting concept have to be devised keeping pace with the change in legal, social, economical environment.
आणि म्हणून आन्सर आहे डी, ऑल ऑफ दीज. क्वेश्चन नंबर 4. व्हाईल रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन झाले असेल, परचेस, सेल्स, कुठली, which concept have been taken as basic concept. तर ट्रान्झॅक्शन जी तुमची झालेली आहे ती रेकॉर्ड करायची असेल तर कन्सेप्ट तुम्हाला जी कन्सिडर करायची आहे किंवा विचारात घ्यायची आहे ती म्हणजे बिझनेस एंटिटी कन्सेप्ट आणि त्याचसोबत हिस्टॉरिकल कॉस्ट कन्सेप्ट, ह्या दोन्हीही तुम्हाला विचारात घेणं आवश्यक आहे किंवा व्हाईल रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन. आणि म्हणून या चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे सी, बोथ ए अँड बी अबव. क्वेश्चन नंबर 5. अकाउंटिंग टू विच कन्सेप्ट ट्रान्झॅक्शन विच cannot be expressed in terms of money are not recorded in the books of accounting. मनी मेजरमेंट कन्सेप्ट जी आहे ती transactions which cannot be expressed in terms of money are not recorded in the books of account. A. Question number 6. Business entity concept also known as. theoretical भाग सांगत असताना मी तुम्हाला त्याचे पर्यायी शब्द सुद्धा सांगितले होते आणि पुन्हा एकदा सांगतो, ज्या विद्यार्थ्यांचा थेरॉटिकल पार्ट चांगला असेल त्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारे प्रॉब्लेम किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन सोडवायला अडचण येत नाही. तुमची थिअरी चांगली असेल, थिअरी हा तुमचा बेस आहे, त्यामुळे निश्चितपणे कुठलेही प्रॉब्लेम किंवा प्रश्नांची उत्तरं ही तुम्हाला परफेक्टली त्या ठिकाणी देता येतील. त्यामुळे फक्त प्रॉब्लेमकडे किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चनकडे पाहण्याऐवजी प्रथमतः तुम्ही थेरॉटिकल पार्ट हा चांगला करून घेणं आवश्यक आहे. चला पाहूया परत प्रश्नाकडे. क्वेश्चन नंबर 3. बिझनेस एंटिटी कन्सेप्टला दुसरं नाव काय आहे? दॅट इज अकाउंटिंग एंटिटी कन्सेप्ट, दॅट इज बी. म्हणून आपण तिथे घेतलं होतं पहा, बिझनेस ऑर अकाउंटिंग एंटिटी कन्सेप्ट. तुम्ही मागचा व्हिडिओ जर तुम्ही या संदर्भातला पाहिला तर तुम्हाला तो भाग लगेच लक्षात येऊ शकेल. क्वेश्चन नंबर 7. ड्युअल आस्पेक्ट कन्सेप्ट इज ऑल्सो नोन ॲज. ड्युअल आस्पेक्ट कन्सेप्टला दुसरं नाव काय आहे? तर त्याला दुसरं नाव आहे अकाउंटिंग इक्विव्हॅलन्स कन्सेप्ट. म्हणजे ड्युअल कन्सेप्ट, आस्पेक्ट कन्सेप्ट किंवा अकाउंटिंग इक्विव्हॅलन्स कन्सेप्ट हे एकच आहे, त्यालाच पर्यायी नाव आहे. म्हणून आन्सर आहे सी. क्वेश्चन नंबर 8. पिरियॉडिसिटी कन्सेप्ट इज ऑल्सो नोन ॲज. त्याला दुसरं नाव काय आहे हो? मनी मेजरमेंट कन्सेप्ट पाहिलेली आहे आपण, अकाउंटिंग कन्सेप्ट पाहिली, अकाउंटिंग इक्विव्हॅलन्स कन्सेप्ट आताच पाहिलेली आहे. तर पिरियॉडिसिटी कन्सेप्टला दुसरं नाव आहे अकाउंटिंग पिरियड कन्सेप्ट. म्हणजे 12 महिन्याचा अकाउंट प्रिपेअर करायचा आपण त्यावेळेस उल्लेख केला होता पहा. तुम्ही 6 महिन्याचा अकाउंट प्रिपेअर करू शकता, त्याचा ऑडिट करू शकता, मग त्याला आपण इंटरिम ऑडिट म्हणतो. त्या आधारे फिनान्शियल पोझिशन कशी आहे हे कळण्यासाठी आपण 10, 20, 30 वर्षानंतर एकाच वेळेस 10 वर्षाचं करत नाही, तर त्या स्पेसिफिक पिरियडचं करतो अकाउंट, आणि तो स्पेसिफिक पिरियड हा जनरली 12 महिन्याचा असतो. आणि म्हणून पिरियॉडिसिटी कन्सेप्ट म्हणजे काय? अकाउंटिंग पिरियड कन्सेप्ट, दॅट इज डी. क्वेश्चन नंबर 9. Which concept is the outcome of entity concept, where the business unit is considered as an independent entity, स्वतंत्र अस्तित्व, as distinguished from owner or shareholder. पार्टनरशिप फर्म किंवा सोल ट्रेडर असेल तर ओनर पासून वेगळी, आणि कंपनी असेल जॉईंट स्टॉक किंवा पब्लिक लिमिटेड कंपनी शेअर पासून सेपरेट असेल तर कुठली कन्सेप्ट मध्ये आपल्याला हा भाग आहे? तर आपल्याला उत्तर द्यायला सांगता येईल ड्युअल आस्पेक्ट कन्सेप्ट, दॅट इज सी. क्वेश्चन नंबर 10. As per the going concern concept,
द लाईफ ऑफ द बिझनेस इज गोइंग, कंटिन्यू चालू आहे. फ्युचर मध्ये मागे चालू होती, आता चालू आहे आणि यापुढे फ्युचर मध्ये चालू राहणार आहे. व्यवसाय हा सतत अखंडपणे चालू राहणार आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहोत? इनडेफिनिट, अनंत काळ. मराठी शुद्ध अनंत काळापर्यंत ते चालणार आहे. माहिती नाही. डेफिनेट म्हणजे काय? स्पेसिफिक. 5 वर्ष चालेल, 10 वर्ष चालेल, पण किती वर्ष चालेल? कितीही वर्ष चालू शकेल. म्हणून त्याला पण तो अखंड, सतत गोइंग कन्सेप्ट. ए. क्वेश्चन नंबर 11. अंडर विच कन्सेप्ट दॅट the each and every user of financial statement, हे काय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स शीट आहे, त्याला फायनान्शियल स्टेटमेंट म्हणतात. ते पाहणारे असे जे काय गुंतवणूकदार आहेत, इन्व्हेस्टर आहेत, त्यांना युजर म्हणतात. ज्यांना कंपनीमध्ये भाग, कर्ज रोखे खरेदी करायचे, इन्व्हेस्टमेंट करायचे आहे, ते या फायनान्शियल स्टेटमेंटचा अभ्यास करूनच इन्व्हेस्टमेंट करतात. म्हणून त्यांना युजर म्हणतो आपण. User of financial statement are much interested to know how things are going in business activity or in the business organization at frequent interval, that is periodicity concept. म्हणजे तिथं आपल्याला सांगता येईल periodicity concept that the each and every user of financial statement are much interested to know how things are going at frequently interval, that is A. Question number 12. The essence of dash concept is the timing of the recognition of revenue in the income statement or for income determination, that is realization concept. The essence of realization concept is the timing of the recognition of revenue. Revenue म्हणजे income, gain. कशात? in the income statement म्हणजे profit and loss account statement or for income determination, that is B. Question number 13. Which concept seeks to establish a causal relationship between income and expenditure, revenue and expenditure, revenue or cost, काही म्हणा तिथं. revenue म्हणजे profit, income, expenses म्हणजे cost, as they are the basic factor considered for ascertaining the profit or loss of the business unit, that is matching concept. Question number 14. Actuarial concept is also known as कॅश कन्सेप्ट. सोपा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 15. Which system of accounting necessitates certain adjustment in the preparation of income statement, that is cash concept. B. Question number 16. Which concept assume that the enterprises will continue to exist for a number of years, म्हणजे indefinite, in a future, त्याला आपण दुसरं नाव काय आहे? गोइंग कन्सर्न कन्सेप्ट. पाठीमागे आपण तो भाग पाहिलेला आहे. क्वेश्चन नंबर 17. द गोइंग कन्सर्न कन्सेप्ट फॅसिलिटेट्स द क्लासिफिकेशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटी ॲज शॉर्ट टर्म ॲज वेल ॲज लॉंग टर्म, दोन्हीही. म्हणून आन्सर आहे बी, बोथ ए अँड बी. क्वेश्चन नंबर 18. The going concern concept is a boon to investor. इन्व्हेस्टर म्हणजे शेअर होल्डर, डिबेंचर होल्डर, क्रेडिटर, ऑल, सर्व. म्हणून आन्सर आहे डी, ऑल ऑफ दीज. क्वेश्चन नंबर 19. Which concept facilitates the task of accounting professional to record the value of fixed asset at cost rather than the follow value in use approach, that is going concern concept A. Question number 20. According to the which concept the asset is recorded at the price paid to acquire it, that is historical cost concept. जे तुम्ही खरेदी करणार ती त्याची कॉस्ट. ए. विद्यार्थी मित्रांनो, पुढील
जो भाग आपण पाहणार आहोत तो म्हणजेच अकाउंटिंग कन्व्हेन्शन. अकाउंटिंग कन्सेप्टच्या आपण 2 व्हिडिओ पाहिले, एक पूर्ण थेरॉटिकली आणि दुसरा पूर्णतः मल्टिपल चॉईस क्वेश्चन. त्याच पद्धतीने आपण पुढील 2 भाग पाहणार आहोत. पहिला भाग त्यामधला अकाउंटिंग कन्व्हेन्शन थिअरी आणि त्याचप्रमाणे अकाउंटिंग कन्व्हेन्शन मल्टिपल चॉईस क्वेश्चन. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना व्हिडिओ शेअर करा. ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल बटन प्रेस करा, म्हणजे सर्व नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्राप्त होऊ शकतील. तर मित्रहो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अकाउंटिंग कन्व्हेन्शन या टॉपिकवरील माहिती. धन्यवाद.